आणि यानंतरची बातमी आहे नवी मुंबईमधून। नवी मुंबईतल्या कामोठेमध्ये 3 अल्पवयीन मुलींचा विनयभंग झाल्याची घटना घडली। सोसायटीच्या सुरक्षा रक्षकानं हा विनयभंग केल्याचा आरोप आहे। कामोठे पोलिसांनी आरोपी पंकज सिंग याला अटक केली आहे। अल्पवयीन मुलींमध्ये एक 6 वर्षीय, 7 वर्षीय आणि 9 वर्षीय मुलीचा समावेश आहे। पोलीस आता या संदर्भातला आणखी तपास करतात। कविता लोखंडे आपल्या प्रतिनिधी या संदर्भात आणखी माहिती आपल्याला देतात। कविता, नेमकं काय झालं या घटनेमध्ये? नक्कीच नवी मुंबईतल्या कामोठेमधला हा धक्कादायक प्रकार जो आहे तो समोर आलेला आपल्याला पाहायला भेटतोय। कामोठेमधल्या एका इमारतीच्या सुरक्षा रक्षकाने अल्पवयीन 3 मुलींचा जो आहे तो विनयभंग केल्याची घटना जी आहे ती घडलेली आपल्याला पाहायला भेटते। या संदर्भात कामोठे पोलीस स्थानकामध्ये जे आहे ते गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। कामोठे पोलिसांनी आरोपीला तात्काळ ताब्यात घेतले असून पुढील तपास जो आहे तो कामोठे पोलीस करताना आपल्याला पाहायला भेटतात। एकूणच या मुलींना शाळेमध्ये जे आहे ते गुड टच बॅड टच शिकवत असताना या मुलींनी त्यांच्या शिक्षकांना जे आहे या सदर प्रकरण जे आहे ते सांगितलं। सुरक्षा रक्षकाने आमचा अशा प्रकारे विनयभंग केले असल्याची माहिती जी आहे ती शिक्षकांना दिली आणि शिक्षकांनी जे आहे त्यांच्या पालकांना बोलवून सविस्तररित्या सांगितल्यानंतर या पालकांनी जो आहे तो कामोठे पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल केला आणि यानंतर या आरोपीला जी आहे ती अटक करण्यात आलेली आहे। आरोपीकडून याआधी देखील अशा प्रकारची कुठली घटना घडलेली आहे का याची देखील चौकशी जी आहे ती कामोठे पोलिसांकडून होताना पाहायला भेटते। एकूणच कविता, महाराष्ट्रभरामध्ये जे आहे ते लहान मुलींची जे आहे ते लैंगिक शोषण त्याचबरोबर अत्याचार व त्यांना मारून टाकण्याच्या घटना ज्या आहेत त्या वारंवार घडताना पाहायला भेटतात। त्यामुळे नवी मुंबई पोलिसांनी जे आहे ते पालकांनी सतर्क राहावं व आपल्या मुलांना या गुड टच बॅड टच संदर्भात शिकवणी द्यावी अशा प्रकारचं आवाहन जे आहे ते आता नवी मुंबई पोलिसांकडून देखील होताना आपल्याला पाहायला भेटते। कविता, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। कविता, कामोठे पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पोक्सो आणि विनयभंग BNS कलमांतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे। त्यामध्ये त्या इमारतीच्या वॉचमननी त्या म्हणजे छोट्या मुली 3 मुली आहेत ज्यांना बॅड टच केलेला आहे। त्या मुलींना जेव्हा शाळेत गुड टच बॅड टच विषयी माहिती शिक्षकांनी सांगितली त्यावेळी त्या मुलींनी त्या शिक्षकांना सांगितलं की अमुक अमुक म्हणजे जो आरोपी आहे पंकज अजय सिंग तो आम्हाला बॅड टच करतो असं मुलींनी सांगितल्यानंतर पालकांनी खात्री केली तर CCTV मध्ये अशा प्रकारचा प्रकार आढळून आला। त्यावरून गुन्हा दाखल करून आरोपीला आम्ही तात्काळ अटक केलेली आहे। काय आवाज करण्याचा प्रकार